केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग नेमण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर राज्यातही 8वा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे आज करण्यात आली। केंद्रामध्ये ज्या तारखेपासून 8वा वेतन आयोग लागू होईल त्याच दिनांकापासून महाराष्ट्र शासनानं या निर्णयाची राज्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अंमलबजावणी करावी अशी मागणी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक ग.दी. कुलथे यांनी केलेली आहे। केंद्र सरकारनं 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी देऊन देशातील 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना खुश केले। नवा वेतन आयोग नेमका कधी स्थापन केला जाईल हे अजून जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी 1 वर्षामध्ये आयोगाला शिफारसी द्याव्यात अशा सूचना करण्यात आल्यात। आयोगाचा अध्यक्ष आणि 2 सदस्यांची लवकरच नियुक्ती केली जाईल अशी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली। केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी, महागाई भत्ता, अन्य आर्थिक लाभ, निवृत्ती वेतन आदींचा दर 10 वर्षांनी फेर आढावा हा घेतला जातो। वाढती महागाई लक्षात घेऊन वेळोवेळी महागाई भत्त्यांमध्ये देखील वाढ केली जाते। मात्र काळानुसार कर्मचाऱ्यांचा जीवनस्तर कायम राखण्यासाठी त्यांच्या वेतन श्रेणीमध्ये बदल करणं गरजेचं असतं। त्यासाठी वेतन आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणीचा फेर आढावा हा घेतला जातो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवरती राज्यातही 8व्या वेतन आयोगाची मागणी ही करण्यात आलेली आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।